माणिकराव कोकाटेंना राजीनामा द्यावाच लागेल. कारण आता त्याची चौकशी झाली माझ्या माहितीप्रमाणे आणि या चौकशीत माणिकराव कोकाटे चांगले अर्धा तास सभागृहात रमी खेळत होत्याचं स्पष्ट झालेलं आहे. अजून तो रिपोर्ट बाहेर आलेला नाही, पण जी माहिती आम्ही घेतली त्याच्यातून स्पष्ट होत आहे. आणि जो व्यक्ती विधिमंडळात रमी खेळतो त्याच्या संवेदनशीलतेचा मला असं वाटतं काय त्याला शब्द वापरता येणार आणि अशा पद्धतीनं असंवेदनशीलता त्यांची आहे. आणि आताच्या घडीला शेतकऱ्यांची परिस्थिती ज्या पद्धतीने आहे त्या काळात या खात्याचा मंत्री संवेदनशील असला पाहिजे. आणि सातत्यानं वेगवेगळे वक्तव्य त्यांनी केलेले आहे. जर त्यांना माफ केलं तर मला असं वाटतं हे सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. तसं तर आहेच. हे सरकार ज्या पद्धतीनं छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली याचा सुद्धा समर्थक आहे. असंच याच्यात म्हणावं लागेल. तेव्हा माणिकराव कोकाटेंनी राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. ते सरकार साधन सुचिता खेळा रमी. मी तर म्हणतो याच्यानंतर सभागृहात मस्तपैकी रमीचे कॅटच घेऊन गेलं पाहिजे ना. मग कशाला मोबाईलवर घ्यायचं, पत्त्याचा डाव मानून खेळलं पाहिजे. याच्यासाठी ते सभागृह केलं की काय. म्हणून निश्चित जनतेच्या मनात रोष आहे. त्याचा जर अंदाज या लोकांना नसेल तर याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात. हे जे वातावरण मंत्री आहे त्या सगळ्यांना काल चांगलंच आपलं सगळं त्यात मग संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, गिरीश कदम की या संधी शेवटच्या समजा नाही तर बाहेर पडावं लागेल. समाधानकारक आहे असं का? बिलकुल समाधानकारक. एकीकडे सरकार देवेंद्रजींचं सरकार एकीकडे मोठ्या बाता मारतंय, विकासाच्या गप्पा मारतंय, साधन सुचितेच्या गप्पा मारतंय, संस्कृतीच्या गप्पा मारतंय. आणि असं असताना एक मंत्र्यांच्या डान्स बार मध्ये बारबाला पकडल्या जातात, एक मंत्र्यांच्या घरामध्ये नोटाचे गट पिशव्याच्या पिशव्या दिसत आहेत, बॅग दिसत आहेत, कशा अवस्थेत बसलेल्या आहेत. एक मंत्री शेतकऱ्याविषयी कशा पद्धतीने बोलतात, एक मंत्री काहीतरी कपडे अर्ध याच्यामध्ये म्हणजे आता शब्दही वापरता येत नाही मीडिया समोर, याच्यावर पूजा अर्चा करत बसतात. ठीक आहे, तुमचे खाजगी विषय आहे, खाजगी राहिले पाहिजे. परंतु हे जर सार्वजनिक होत असेल तर मला असं वाटतं मुख्यमंत्री नुसते नाराजी व्यक्त करणं, दम मारणं याला काही अर्थ आहे. मुख्यमंत्री मला असं वाटतं हे सगळ्या कारवाई करण्यामध्ये असक्षम ठरतात की काय, अशा प्रकारचा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या जनतेच्या आणि आमच्या मनात निर्माण झालेला आहे. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमामध्ये मित्रपक्ष म्हणून शिंदेची शिवसेना आणि भाजपला बोलवलं होतं. भाजपचे सर्व मंत्री आणि आमदार तिथं पोहोचले, मात्र शिवसेनेत फक्त एकनाथ शिंदे सोडता कुणीही आलेलं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये घुसघुस पाहायला मिळते. मंत्री नाही, आमदारही नाही. माझ्या माहितीवरून त्यांच्या पक्षाचा तो कार्यक्रम होता, त्यामुळे बाकीचे लोक कशाला जातील हा प्रश्न आहेच. धुसफूस आहे त्यांची, पण हे जेवायला गेलं नाही म्हणून धुसफूस या म्हणण्यात काय अर्थ आहे असं मला तरी नाही. दुसरं असं आहे की नागपूरचे उमरेडचे भाजपचे माजी आमदार आहेत, त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना एक पत्र लिहिलंय. त्यामध्ये एक अशी खंत व्यक्त केली आहे की भाजपमधील इन्कमिंग वाढलं आहे, त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांची संधी हिरावली. हे काही नवीन आहे का काय? फार दिल्लीपासून गल्लीपर्यंत असंच झालेलं आहे. काँग्रेस मुक्त करायचं होतं, काँग्रेसचे लोक येऊन त्यांच्या खुर्चीवर बसलेले आहेत. जुने भाजपचे लोक अजूनही सतरंजाच उठलेला आहे ना. मंत्रिमंडळातली यादी घ्या, किती लोक भाजपचे. आमदारांची यादी घ्या, किती लोक भाजपचे. आणि म्हणून या सगळ्या याच्यामध्ये ही दयनीय अवस्था भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाची झालेली आहेच. आणि मला वाटतं ही खचखच आहे ते कोण उमरेडचे आमदार यांनी व्यक्त केली. बघितलं असेल, खडसे म्हणतात मला फसवण्यासाठी माझ्या नातेवाईकांना, माझ्या गावाला फसवणूक सुरू आहे आणि सत्ताधारी स्वतः हे सगळं करत आहे असं त्यांचं म्हणणं. सत्य आहे, काही असत्य नाही याच्यामध्ये. कारण पोलीस एवढे फारच कार्यक्षम झाले